रामकृष्ण हरी. मगाधरून चालू असलेला आनंदाचा प्रवास. आणि विषय कसा आहे, बाबाजी सोबत असल्यामुळं वेळ कुठं चाललाय, अंतर किती कपतंय, आणि त्यासोबत मस्त सकाळी सकाळी काकड आरतीचा आनंद, या सगळ्यांचं मिश्रण झाल्यामुळं वेळ गेलेला कळत नाही आणि रस्ता कटलेला सुद्धा कळत नाही आहे. गेले आम्ही अर्धा तास झाला चलतोय, आणि अर्धा तास चालत असताना आता आम्ही आलोय कोकणगावमध्ये. कोकणगावमध्ये येत असताना थंडीचा जोर आणखीन थोडासा वाढला आहे, कारण की थोडंसं खेडगाव आहे, क्षेत्राला पाणी वगैरे दिलं असेल, त्यामुळे आणखीन थंडी आणखीन जास्त वाजायला लागली. पण थंडी वाजत असताना जशी थंडी वाढली तसा आमचा उत्साह, आनंद, आणि चालत जात असताना मांजरीकडे पोचण्याची ओढ ही पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळं काय मस्तच चालू आहे. बाबाजी एवढं अंतर पार केलंय, कसं वाटतंय आता? एकदम फ्रेश वाटते. आणि आता ओढ लागली मांदळीकडे जाण्याची. लवकरात लवकर आपण पोहोचतो, लवकरात लवकर पोचतो ही संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेचाच हा एक पार्ट. हे बघू शकतो तुम्ही, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज चौक कोकणगाव, जे की बांपूवर जो आहे तो बायपास आहे, आणि खालचं काय बोलते हा उड्डाण पूल आहे कोकणगावचा, त्याच्या खालचा हा बोगदा. आणि त्या बोगद्याला आम्ही दोघं साक्षीदार सकाळच्या 5:45 वाजता. की आम्ही तर काय काय करतो ना, मला बी कधी कधी लय प्रश्न पडतात, नेमकं करतोच काय आपण. हे ठीक आहे हो, बाबाजीचं होईल सगळे, आणि माझं तर आणखी कशातच काय नाही. मी बाबाजीच्या नाद लागून कुठं निघायला लागलो आता सध्या. काय लवकर होण्यासाठी असं काय नव्हतं बरं का, असं अगदीच काय नाही. म्हणजे मग बघा जीवनात अशाच गोष्टी झालंय ना, तो माझं सगळं झालंय बा म्हणून जातो, आणि ज्याचं नाही झालं का माझं सगळं व्हावा म्हणून जातो. पण विषय काय आहे, आम्ही माझी एक स्वतःची कल्पना अशी असते, जे एखादा कार्यकर्ता असता नाही त्याच्या अपेक्षा ठेवणं पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही माझं एक कारण आहे, अपेक्षा जरी नाही ठेवली हां तर आपला एक विश्वास असतो की बाबा हे काही गोष्टी केल्यानंतर आपल्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत, ठेवायची गरजच नाही. विषय दोन आहे, पण मी जे निस्वार्थीपणे करीत होतो भक्ती, त्यात आणि निस्वार्थी म्हणजे मग भक्तीचं फळ मिळणारच आहे. निस्वार्थीच करावं लागेल तेव्हा फळ मिळत आहे ना. हा ते बी आहे. हा हे विषय असा असते, आमच्या बाबाजीकडे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर, वही कुछ टेन्शनच लेणे का नाही का. त्यामुळं बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झाल्या माझ्या. तर आज मी वारी का करतोय, निस्वार्थीपणे करतोय, आणि काहीतरी भेटण्याची आशा, असं बाबाजींचं म्हणणं होतं. पण तसं काही नाही आहे, आनंद घेण्यासाठी. हा म्हणजे आनंद तरी भेटावा सुद्धा एक अपेक्षाच झाली. हा बरोबर आहे. तसा माणूस जो आहे ना तो थोडा असा सगळ्यात स्वार्थी जर कोणी असेल तर माणूस आहे. म्हणजे की आपण दरवेळेस म्हणतो नाही का, त्याला फक्त घेण्याचे हवे, निसर्गाकडून घेण्याचे हवे, निसर्गामध्ये प्राणी त्यांच्याकडून घेण्याचे हवे, लोकांकडून घेण्याचे हवे, नाहीच लांब कशाला शेजाऱ्याकडून साखर घेण्याचे सुद्धा हवं, कमी देतो, देताही कमी देतो, सगळ्यात महत्त्वाचं. आणि असं एक माणसात तो गुणधर्म आहे. आणि आपण पण मानव देहात आलो, त्यामुळे हा गुणधर्म आपल्यात आलाय, म्हणजे आपण माणसं आहेत, ही सगळ्यात महत्त्वाचं मला वाटणारी गोष्ट आहे. कायच नाही, आपण त्या रिलेट होण्यासाठी आपल्याला ते गुण आपल्यात असणं गरजेचं असतं. तसातला हा मानवतेचा गुण माझ्यात मध्ये आलेला आहे. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा बाबाजी, गर्व नाही आहे, अभिमान आहे की मी त्या गोष्टी रिलेट करतोय, आणि मी माणूस असून माणसासारखा जगण्याचा प्रयत्न करतोय. छान होतं, आम्ही एवढं बोलबच्चन हाणतोय, एवढं गोष्टी सांगतोय, तर याचा हेतू एकच आहे. अतिशय ते या बाबाच्या युनी किती असते, 86-84 लक्ष. थोड्या युनी वाढल्या होत्या, काय हरकत नाही, वाढणारे आपण आणि सुधारणारे आपण. तर 84 लक्ष युनी आहेत. 84 लक्ष योनीमधून चालू सगळा प्रवास करून नंतर मानव देह भेटतो. ही एक आपल्या संकल्पना म्हणता येणार नाही, हे आहे ते आपल्या पोथीपुराणात लिहून ठेवलेलं आहे की 84 योनीचा आपल्याला प्रवास करायचा आहे, आणि तो प्रवास केल्यानंतर आपल्याला हा मानव देह भेटणार आहे. पण मानव देह भेटलं, 84 लक्ष योनी फिरा, मानव देह नंतर त्याची प्राप्ती करा. तो पण आता 60-70 वर्ष जगताय माणसं. बाबाजी वगैरे जातात 80पर्यंत, आम्ही 60पर्यंत स्टॉप होऊन जाऊ. त्याचे बरेच कारण आहेत, ती संकल्पना वेगळी.
पण मग 84 लक्ष युनिट फिरून आल्यानंतर आयुष्यातले फक्त आपल्याला 70 वर्ष भेटणार आहेत. त्या 70 वर्षामधले आपल्याला न कळत असणारे वर्ष 18 खाली राहतच काय ना. आणि विषय असा आहे, त्या नामदेव शास्त्रींचं एकदा मी बाबाजी ते ऐकलं होतं प्रवचन. त्यांचं म्हणणं होतं 1 ते 25 मध्ये नाही का आपलं कुणी ऐकत नाही. हां आणि म्हणजे कसं आपण ते साखर काही कळत नसतं ना. आणि नंतर 30-40 टप्पे आणि 50च्या पुढं आपल्याला कुणी विचारित नाही. त्यांना विचारणाऱ्या काळात आपण आपलं परमार्थाला लागावं असं म्हणतो. हा परमार्थाला लागले तुम्हाला. जसं मग तुम्ही कुठे पण फिरून या, माणूस किती स्वार्थी आहे याची डायरेक्ट उदाहरण म्हणजे नाही का लगेच हे होऊन जाईल, स्पष्टता होऊन जाईल की ज्यावेळेस तुम्हाला कोणी विचारित नाही त्यावेळेस तुम्ही देवाला विचारता. माणूस बी किती स्वार्थी. तशी ही चुकीची संकल्पना आहे की आपण म्हातारपणात करून हे करून देवधर्म करून, तसं काही राहत नसते. त्यामुळे काय आहे ते आत्ताचा क्षण या क्षणी करायचंय. या क्षणी करत असताना जीवनाचा आनंद घेत चालायचे. एक एक क्षण खूप महत्वाचा आहे जीवन जगत असताना. जसं की आम्ही आता हे क्षण घेतला, गाडी जशी तुफान जोरात जाते तशी तुफान थंडी वाजते. तसं जीवनाचा आनंद घ्यायला शिका. हे काय थंडी राहणारच आहे, दिवस आज पण आहेत उद्या पण आहेत, दिवस पण राहणारच आहेत. हे दिवस जगत असताना लाईट मारते भाऊ. दिवसाची संकल्पना जी की दिवस आपल्याला लोक म्हणतात आपल्या काय हातात नाहीये, तर हे पूर्णतः चुकीचं आहे. सगळं आपल्या हातातच आहे. आपल्याला माहिती असते. लोक म्हणतात करता करविता देव. हा ठीक आहे, देव आहे करता करविता, पण त्यातून बी मार्ग काढण्याचा अधिकार तो सर्वस्वी आपल्याला आहे. आणि त्या संघर्षरूपी जीवनातून निस्वार्थी जीवनामध्ये जगत असताना जीवनाचा आनंदरूपी किनारा प्राप्त करण्यासाठी हा केलेला आजचा अट्टहास आणि अट्टहासाला साक्षीदार असणारे आमचे बाबाजी. बराच वेळ बोललोय, बराच टाईम दिलाय. आता पूर्ण बायपासला आलोय आम्ही. आता थंडीचं प्रमाण वाढलंय बाबाजी. आनंदही तेवढाच वाढला, आनंदही तेवढा वाढलाय बाबाजी असं म्हणतात. पण चालण्याचं काही वाटत नाही. जस थंडीच्या काळात माणूस किती फिरला तरी तो काही थकल्यासारखा वाटत नाही. जसं उन्हाळ्यात थोडं चाललं तरी घाम होतो, घाम येतो, त्रास होतो, तसं काही हिवाळ्यात जाणवत नाही. अशी संकल्पना तुमची का? काही आहेत ना. शरीर हिवाळ्यात माणसाला पोषक असतं, थोडं फ्रेश वाटतं माणसाला हिवाळ्यात. माणसं लोक फिरायला लागेल त्याचं कारण ते म्हणजे ऊन शरीर थकत नाही जास्त. हिवाळ्यात वातावरण पोषक असतं. पण आतापर्यंत ठीक वाटत होतं, कारण की आम्ही पलीकडे मिरज गावचा परिसर होता, नंतर कोकण गावचा परिसर आला, उड्डाण पुलापर्यंत ठीक वाटत होतं. आता असं होतंय गाड्यांची थंडी, गाडी आली की ती गार वारा घेऊन येते. हा ही नैसर्गिक नाही म्हणतात ना, जैविक मानवनिर्मित थंडी. मानवनिर्मित थंडीचा आनंद घेतोय आम्ही आता. बाबाजी पण अंधार लईच हो. जर लवकर आलोत का आपण? नाही, थंडीचं असं नसतं. रात्र मोठी रात्र मोठी असणाऱ्या त्या सकाळचे साक्षीदार आम्ही 2 योद्धे. चला भेटू. आधी काय मी बी थंडीने पुरा का काढलोय, जाम झालोय आता. आणि व्हिडिओ मोबाईल वगैरे धरायचा आणि मग तुम्हाला मार्गदर्शन आणि माझे अनुभव तर भविष्यात पुढं जसा प्रवास होईल तसं शेअर करणारच आहेत आम्ही. पण तोपर्यंत रामकृष्ण हरी. पुढच्या टप्प्यावर